Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course, certificate course in human resource management. Today we are discuss the paper number 2nd. The paper number 2nd is entitled as Recent Trends in Human Resource Management. In this paper number 2nd, we are discussing the unit number 3rd. The unit number 3rd is entitled as Reforms in HRM. तर आपण करिअर ओरिएंटेड कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचा स्टडी करीत आहोत. यामधील जो पेपर नंबर 2nd आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, या पेपर नंबर 2ndचा स्टडी आपण या लेक्चर्समध्ये करीत आहोत. तर त्या पेपर नंबर 2ndमध्ये तुम्हाला 4 युनिटचा स्टडी करायचा आहे. तर या पेपर नंबर 2ndमध्ये जो युनिट नंबर 3rd आहे रिफॉर्म्स इन HRM, त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. तर आज आपण या लेक्चर्समध्ये या युनिट नंबर 3rdमधील जे सेकंड कंटेंट आहे मून लाइटनिंग, ओके, ही मून लाइटनिंग ही कन्सेप्ट काय आहे, त्याचबरोबर मून लाइटनिंगचे काही टाईप्स आहेत, त्याचे काही प्रकार आहेत, मग ते टाईप्स कोणते आहेत आणि त्याचबरोबर त्याचे ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस. ओके, मून लाइटनिंग ही कन्सेप्ट काय आहे त्याचा प्रॉपर स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. त्याचबरोबर या मून लाइटनिंगचे काही टाईप्स आहेत आणि त्यांचे ॲडव्हांटेजेस आणि डिसॲडव्हांटेजेस या ऑल ओव्हर स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. नाव लेट्स सी द कन्सेप्ट ऑफ मून लाइटनिंग. So, what is mean by moon lightning? Okay, moon lightning हे काय आहे तर मून लाइटनिंग रेफर्स टू द प्रॅक्टिस ऑफ वर्किंग अ सेकंड जॉब आउटसाइड नॉर्मल बिझनेस आवर्स. ओके, मून लाइटनिंग रेफर्स टू द प्रॅक्टिस ऑफ वर्किंग अ सेकंड जॉब आउटसाइड नॉर्मल बिझनेस आवर्स. Therefore, an employee may work a normal 9 to 5 job as a primary source of income, but work nights at a different job in order to earn extra money. Okay, this is very important. An employee may work a normal 9 to 5 hours job as a primary source of income, but work nights at a different job in order to earn extra money. Employees who work for private business may be subject to any policies the company has in place regarding moonlighting. Certain organizations may not want employees to work additional jobs while others will not care. Employees for public organizations may need to check with any agency, regulations or federal laws concerning having two jobs. One example would be the fact that employees of federal government agencies are prohibited from receiving two sources of income that both come from the federal government. So now let's see the what is mean by moon lightning. तर आपण या रिफॉर्म्स ऑफ HRM हा जो आपला युनिट नंबर 3rd आहे त्या युनिट नंबर 3rdमधील हा सेकंड कंटेंट आहे तो आहे मून लाइटनिंग. तर ही मून लाइटनिंग ही कन्सेप्ट नक्की काय आहे त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. तर मून लाइटनिंग रेफर्स टू द प्रॅक्टिस ऑफ वर्किंग अ सेकंड जॉब आउटसाइड नॉर्मल बिझनेस आवर्स. तरी मून लाइटनिंग कन्सेप्ट काय आहे
जो काही वर्कर आहे तो काय करीत असतो, काम करीत असतो. मग तो एखाद्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये काम करीत असेल, ओके, त्यामधून तो इन्कम मिळवत असेल, तर अशा इन्कममधून ओके तो त्या ठिकाणी काम करतोच. ओके, परंतु त्याची त्या ठिकाणची कामाची वेळ हे 9 to 5 ओके एवढी असते. मग त्या ठिकाणी तो 9 ते 5 दिवसभरातील सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9पर्यंत तो काम करीत असतो. आणि त्यानंतर ओके इन्कम मिळवण्यासाठी दुसऱ्या आणखीन सोर्सेसचा वापर या ठिकाणी तो करतो. म्हणजे रात्री या मून लाइटनिंगमध्ये तो आणखीन जास्त इन्कम मिळवण्यासाठी दुसऱ्या सोर्सेसच्या द्वारे काय करीत असतो, तो इन्कम या ठिकाणी मिळवत असतो. त्यालाच मून लाइटनिंग असे म्हटले जाते. मून लाइटनिंग रेफर्स टू द प्रॅक्टिस ऑफ वर्किंग अ सेकंड जॉब आउटसाइड नॉर्मल बिझनेस आवर्स. ओके, नॉर्मल बिझनेस आवर्स नंतर ओके त्याच्यानंतर जो काही सेकंड जॉब आहे आउटसाईडचा तो या ठिकाणी तो वर्कर करीत असतो. त्याच्यामधून त्याला एवढेच करायचे असते की जास्तीचे इन्कम कशा पद्धतीने मिळवता येईल याच्यासाठी तो हे प्रयत्न या ठिकाणी करीत असतो. An employee may work a normal 9 to 5 job as a primary source of income. प्रत्येक वर्करचा हा प्रायमरी सोर्स असतो इन्कम मिळवण्याचा. यासाठी तो काय करत असतो, एखाद्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये काम करीत असतो आणि त्या कामाचे आवर्स त्याचे ठरलेले असतात. मग तो 9 to 5 याच्यामध्ये हा त्याचा प्रायमरी जो काही सोर्स आहे इन्कम मिळवण्याचा तो जॉब करीत असतो. आणि त्यानंतर वर्क नाईट्स ॲट अ डिफरंट जॉब इन ऑर्डर टू अर्न एक्स्ट्रा मनी. आणि हा एक काय आहे, वर्क नाईट्स ॲट अ डिफरंट जॉब हा एक वेगळ्या प्रकारचा जॉब आहे जो नाईट रात्री केला जातो. आणि हा एक एक्स्ट्रा मनी मिळवण्याचा अर्न करण्याचा काय आहे, एक सोर्स आहे. ओके, मून लाइटनिंग म्हणजे काय, तर एक्स्ट्रा मनी अर्न करण्यासाठी असे नाईट्सला रात्री डिफरंट जॉब हे एम्प्लॉईज या ठिकाणी करीत असतात. एम्प्लॉईज who work for private business may be subject to any policies the company has in place regarding moon lightning. ओके, जे एम्प्लॉईज प्रायव्हेट बिझनेसमध्ये काम करीत असतात ते काय करतात, तर त्या ठिकाणी देखील काम करतात, परंतु ते काम झाल्यानंतर ते असे मून लाइटनिंगमध्ये ओके जास्त पैसा मिळवण्यासाठी एक्स्ट्रा मनी अर्न करण्यासाठी अशा प्रकारचा डिफरंट जॉब ते करीत असतात. Certain organization may not want employees to work additional jobs while others will not care. ओके, असे काही निश्चित जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत ते अशा एम्प्लॉईज ॲडिशनल काही जॉब करतात का याच्याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नाहीत. एम्प्लॉईज फॉर पब्लिक ऑर्गनायझेशन मे नीड टू चेक विथ एनी एजन्सी रेग्युलेशन्स. आणि ज्या काही पब्लिक ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ठिकाणी जे एम्प्लॉईज काम करतात त्यांना असे एम्प्लॉईज ओके दुसऱ्या एजन्सीसाठी काही काम करतात का हे चेकआउट करणे त्याची या पब्लिक ऑर्गनायझेशनला गरज असते. वन एक्झाम्पल वुड बी द फॅक्ट that employees of federal government agencies are prohibited from receiving two sources of income. ओके, जो एम्प्लॉई फेडरल गव्हर्मेंट एजन्सीजमध्ये काम करीत असेल तर त्याच्यावरती ओके निर्बंध घातले जातात की तो व्यक्ती तो एम्प्लॉई दोन मार्गाने ओके टू सोर्सेसचा वापर करून कोणत्याही प्रकारचं इन्कम या ठिकाणी ओके रिसीव करू शकत नाही. and they both come from the federal government. तर दिस इज कॉल्ड दी मून लाइटनिंग. मून लाइटनिंग म्हणजे काय, तर जो काय एम्प्लॉई आहे जो त्याचा जो काय प्रायमरी सोर्स आहे इन्कम मिळवण्याचा त्याच्यासाठी जो काम करतो ते काम तो दिवसभरात करतो आणि त्याच्यानंतर नाईटला एक्स्ट्रा मनी अर्न करण्यासाठी तो दुसरा बिझनेस करतो. दुसऱ्या कामामधून एक्स्ट्रा पैसे मिळवण्यासाठी जो वर्कर्स काम करतो त्याला मून लाइटनिंग असे या ठिकाणी म्हटले जाते. मग या मून लाइटनिंगचे काही टाईप्स आहेत, काही प्रकार आहेत. तर ते टाईप्स कोणते आहेत त्याचा स्टडी आपण या ठिकाणी आता
करणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू डिस्कस डिफरंट टाईप्स ऑफ मून लाइटनिंग. ओके, या मून लाइटनिंगचे जे काही टाईप्स आहेत, ओके, जे काही प्रकार आहेत त्याचे डिस्कस करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण ही मून लाइटनिंगची जी काही टाईप्स आहेत ते अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. त्यांचा स्टडी या ठिकाणी आपण आता करणार आहोत. बॅनर्जी 2012 डिस्कस अबाउट मून लाइटनिंग. तर ही जी काही मून लाइटनिंग जी काही कन्सेप्ट आहे त्याचे डिस्कशन हे 2012मध्ये बॅनर्जी यांनी केले होते. ही सेड that moon lightning is divided into 4 different moons. ओके, त्यांनी त्या ठिकाणी जेव्हा ते डिस्कस करत होते ही मून लाइटनिंग कन्सेप्ट, त्यावेळी त्यांनी असे सांगितले की जे काही मून लाइटनिंग आहे त्याचे डिवायडेड, ओके, त्यांचे क्लासिफिकेशन हे 4 डिफरंट मून्समध्ये टाईप्समध्ये त्यांनी केलेलं आहे. मग ते टाईप्स कोणकोणते आहेत, त्यांना कोणत्या नावाने ओळखले जाते, तर विच आर नोन ॲज ब्ल्यू मून, क्वार्टर मून, हाफ मून अँड फुल मून. दिस इज द 4 मेजर टाईप्स ऑफ मून लाइटनिंग. तर हे या मून लाइटनिंगचे काय आहेत, टाईप्स आहेत. तर टाईप्स कोणकोणते आहेत, तर ब्ल्यू मून, क्वार्टर मून, हाफ मून अँड फुल मून. तर हे जे काही टाईप्स आहेत ते टाईप्स कोणी ठरवले, तर 2012मध्ये, ओके, ही मून लाइटनिंग, ओके, मून लाइटनिंग जी काही कन्सेप्ट आहे ती डिस्कस या बॅनर्जी यांनी केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी या मून लाइटनिंगची जी काही टाईप्स आहेत, जे काही डिफरंट मून्स आहेत त्यांचे क्लासिफिकेशन, त्यांचे डिवायडेशन त्या ठिकाणी त्यांनी केले आणि त्यांना असे ब्ल्यू मून, क्वार्टर मून, हाफ मून आणि फुल मून या नावाने या टाईप्सना ओळखले जातात. नाव लेट्स सी वन बाय वन. Blue moon lightning. This is the first main important types of moon lightning. तर blue moon lightning म्हणजे काय? Now let's see what is meant by blue moon lightning. Most of the organizations have different performance appraisal procedure. Okay, most of the organizations have different performance appraisal procedure. They implemented them according to annually or half yearly. Okay, they implemented them according to annually or half yearly. Some of the employees are satisfied with their increment and some of them are not. Employees who are not satisfied with their increment start looking for additional jobs for increased pay, but they hardly get any positive result out of their efforts. Such type of effort is called as blue मून. तर आपण ब्ल्यू मून हा जो काय फर्स्ट टाईप आहे मून लाइटनिंगचा त्याचा स्टडी या ठिकाणी करीत आहोत. तर हा ब्ल्यू मून लाइटनिंग म्हणजे काय, तर अनेक ऑर्गनायझेशन्समध्ये काय केले जाते, जे काही वर्कर्सनी काम केले आहे, जो परफॉर्मन्स दिला आहे, ओके, त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्यांनी सर्व्हिस प्रोव्हाइड केली आहे, मग त्याच्या परफॉर्मन्सचा, ओके, त्या ठिकाणी, ओके, परफॉर्मन्स अप्रायझल म्हणजे कामाचे मूल्यमापन करण्यासाठी वेगवेगळ्या डिफरंट प्रोसिजर्सचा काय केले जातो, त्या ऑर्गनायझेशनमध्ये अशा डिफरंट प्रोसिजर यूज केले जातात. दे इम्प्लिमेंटेड देम अकॉर्डिंग टू ॲन्युअली और हाफ इयरली. मग याचे परफॉर्मन्स अप्रायझल करण्यासाठी ज्या प्रोसिजर वापरले जातात त्यांचे इम्प्लिमेंटेशन हे कधी केले जाते, तर ॲन्युअली, ओके, ॲन्युअली किंवा हाफ इयरली म्हणजे वर्षातून एकदा किंवा हाफ इयरली किंवा 6 महिन्यांनी यांचे इम्प्लिमेंटेशन त्या ठिकाणी केले जाते. त्यामधून जो काही वर्कर आहे त्याचे परफॉर्मन्स अप्रायझल, त्याचे कामाचे मूल्यमापन या ठिकाणी केले जाते. सम ऑफ द एम्प्लॉईज आर सॅटिस्फाय विथ देअर इन्क्रीमेंट. मग असे परफॉर्मन्स अप्रायझल करताना जे काही एम्प्लॉईज आहेत ते काही एम्प्लॉईज काय होतात, त्यांना जर इन्क्रीमेंट मिळाली तर ते सॅटिस्फाय होतात, ते समाधानी होतात.
पण सर्वांनाच इन्क्रिमेंट मिळेल अशी या ठिकाणी गॅरंटी नसते, कारण सर्वच एम्प्लॉई त्या ठिकाणी जास्त इफिशियन्सीने परफॉर्मन्स देत नसतात. त्यामुळे काही जे एम्प्लॉईजने चांगला परफॉर्मन्स दिला असेल त्यांनाच इन्क्रिमेंट त्या ऑर्गनायझेशनमधून दिली जाते. मग जे अदर्स एम्प्लॉयमेंट आहेत, जे एम्प्लॉईज आहेत त्यांना असे इन्क्रिमेंट मिळाली नसेल तर ते एम्प्लॉईज काय करतात, अदर सोर्स शोधतात की ज्या सोर्सेसमधून त्यांना इन्कम मिळवता येईल. मग एम्प्लॉईज हू आर नॉट सॅटिस्फाय, जे एम्प्लॉई समाधानी नसतात ते काय करतात, इन्क्रिमेंट बरोबर ते समाधानी नसतात, मग ते काय करतात, स्टार्ट लुकिंग फॉर ॲडिशनल जॉब्स. ॲडिशनल जॉब शोधण्याचे ते काय करतात, या ठिकाणी काम सुरू करतात आणि फॉर इन्क्रीज्ड पे, आणि त्याच्यामधून त्यांचे जे काही पैसे आहेत ते मिळवणारे जे त्यांचा इन्कम आहे तो इन्कम इन्क्रीज करण्याचे या ठिकाणी काम केले जाते. बट दे हार्डली गेट एनी पॉझिटिव्ह रिझल्ट आउट ऑफ देअर एफर्ट्स. जर एफर्ट्स घेतले तरच त्यामधून त्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट या ठिकाणी मिळत असतो. आणि सच टाईप ऑफ एफर्ट, आणि असे जे काही त्या ठिकाणी प्रयत्न केले जातात त्या प्रयत्नांनाच काय म्हटले जाते, ब्ल्यू मून. ब्ल्यू मून ही कन्सेप्ट काय आहे, तर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे काही वर्कर्स आहेत त्या वर्कर्सने केवढे काम केले आहे त्यांच्या परफॉर्मन्सचे मूल्यमापन केले जाते. मग असे मूल्यमापन करताना ते ॲन्युअली किंवा हाफ इयरली अशा पद्धतीने केले जाते, आणि त्याच्यामधून जो वर्कर आहे, जो एम्प्लॉई आहे त्यांना इन्क्रिमेंट त्यामध्ये दिली जाते. आणि असे जे सॅटिस्फाय, ज्यांना इन्क्रिमेंट मिळाले आहे ते एम्प्लॉईज कसे होतात, सॅटिस्फाय होतात. आणि ज्या एम्प्लॉईजना इन्क्रिमेंटमधून सॅटिस्फाय झालेले नाही ते काय करतात, तर लुकिंग फॉर ॲडिशनल जॉब्स त्या ठिकाणी ते शोधत असतात, आणि त्याच्यामधून इन्कम मिळवण्याचे, पेमेंट इन्क्रीज करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. मग असे जास्त इन्कम मिळवण्यासाठी त्यांना अनेक एफर्ट्स घ्यावे लागतात. या एफर्ट्सनाच जर त्यांनी जास्त मोठ्या प्रमाणावर एफर्ट्स घेतले तर त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट या ठिकाणी त्यांना मिळत असतो, आणि या सर्व एफर्ट्सलाच ब्ल्यू मून असे या ठिकाणी म्हटले जाते. तर हा या मून लाइटनिंगमधील फर्स्ट टाईप आहे, ब्ल्यू मून लाइटनिंग. त्यानंतर यामधील सेकंड टाईप आहे क्वार्टर मून लाइटनिंग. तर क्वार्टर मून लाइटनिंग हा टाईप काय आहे, तर व्हेन an employee is not satisfied with their current salary and they search a part-time job in which they work after their regular job for an additional income. This is known as quarter moon lightning. तर क्वार्टर मून लाइटनिंग म्हणजे काय आहे, व्हेन an employee is not satisfied with their current salary. जे एम्प्लॉईज त्यांची जी काही करंट सॅलरी आहे, जे त्यांना चालू पगार मिळतो त्याच्यामध्ये ते सॅटिस्फाय नसतील, ते समाधानी नसतील, तर ते काय करतात, तर पार्ट टाईम जॉब सर्च करतात. जे ते पहिले काम करतात त्याच्याबरोबरच पार्ट टाईम जॉब करण्याचे ते ठरवतात. मग असा पार्ट टाईम जॉब या ठिकाणी सर्च केला जातो, अँड विच दे वर्क आफ्टर देअर रेग्युलर जॉब फॉर ॲन ॲडिशनल इन्कम. आणि हे काय करतात, जो काही त्यांचा रेग्युलर जॉब आहे त्याच्यानंतर हा जो ॲडिशनल इन्कम मिळवण्याचा सोर्स आहे, जो काही जॉब आहे ते या ठिकाणी करीत असतात. अँड दिस इज नोन ॲज क्वार्टर मून लाइटनिंग, आणि त्यालाच क्वार्टर मून लाइटनिंग असे म्हटले जाते. ज्या इन सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं म्हटले तर क्वार्टर मून लाइटनिंग काय आहे, तर ज्या एम्प्लॉईजना त्यांना जी करंट सॅलरी दिली जाते त्याच्यामध्ये ते सॅटिस्फाय नसतील, त्यांना सॅलरी जास्त हवी असतील, त्यांना इन्कम जास्त हवे असतील, तर ते काय करतात, त्यांचा रेग्युलर जॉबबरोबरच पार्ट टाईम जॉब करीत असतात. त्यांचा रेग्युलर जॉबबरोबरच ते पार्ट टाईम जॉब करीत असतात, आणि त्याच्यासाठी त्याच्यामधून ॲडिशनल इन्कम या ठिकाणी ते एम्प्लॉईज मिळवितात. त्यालाच क्वार्टर मून लाइटनिंग असे या ठिकाणी म्हटले जाते. हा या मून लाइटनिंगमधील सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट असा टाईप आहे क्वार्टर मून लाइटनिंग. नाव लेट्स सी
The third type of moon lightning, it is a half moon lightning. तर हाफ मून लाइटनिंग हे काय आहे, हा टाईप काय आहे. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय हाफ मून लाइटनिंग. Many employees imagine a luxurious life where they tend to spend more than what they earn. Okay, many employees तुला तर हाफ मून लाइटनिंग हे कन्सेप्ट काय आहे, हा टाईप काय आहे. तर मेनी एम्प्लॉईज इमॅजिन अ लक्झुरियस लाईफ वेअर दे टेन टू स्पेंड मोर दॅन व्हॉट दे अर्न. ओके, अनेक एम्प्लॉईजना काय वाटते, तर आपण लक्झुरियस लाईफ जगावी. ओके, त्याच्या ते इमॅजिन करीत असतात आणि त्याच्यासाठी ओके अशी लक्झुरियस लाईफ त्यांना जगता यावी याच्यासाठी जास्तीत जास्त ते पैसे कमवण्याचे काम या ठिकाणी करीत असतात. मग दे ऑल्सो टेन टू सेव्ह अ सफिशियंट अमाऊंट ऑफ मनी फॉर फ्युचर. मग हे एम्प्लॉईज काय करतात, तर अशी लक्झुरियस लाईफ त्यांना जगता यावी यासाठी त्यामधील सफिशियंट अमाऊंट ओके जो काही मनी असेल तो फ्युचरसाठी ते सेव्ह करून ठेवीत असतात. और टू स्टार्ट बिझनेस आणि त्याच्यामधून बिझनेस स्टार्ट करतात. सच टाईप ऑफ एम्प्लॉई स्पेंड्स 50% ऑफ देअर टाईम वर्किंग इन अ पार्ट टाईम जॉब. मग असे जे काही वर्कर्स आहेत ते काय करतात, त्यांचा जो काही 50% जो टाईम आहे तो स्पेंड या बिझनेससाठी या पार्ट टाईम जॉबसाठी ते या ठिकाणी स्पेंड करतात. अँड देअर सेकंड जॉब रॅदर दॅन देअर रेग्युलर आणि जॉब. आणि त्याच्यानंतर त्यांचा जो रेग्युलर जॉब आहे त्यासाठी तो टाईम त्या ठिकाणी स्पेंड करीत असतात. अँड दिस टाईप ऑफ मून लाइटनिंग इज कॉल्ड हाफ मून लाइटनिंग. आणि हा जो काही मून लाइटनिंगचा टाईप आहे त्यालाच हाफ मून लाइटनिंग असे म्हटले जाते. हाफ मून लाइटनिंग हे काय आहे, तर ज्या एम्प्लॉईजना वाटते की आपण लक्झुरियस लाईफ जगावी याच्यासाठी ते जास्तीत जास्त पैसा मिळवण्याचं या ठिकाणी काम करतात. आणि मग ते काय करतात, जे काही पैसे मिळवले आहेत, जे पैसे अर्न केले आहेत त्यांच्या रेग्युलर जॉबमधून, त्या रेग्युलर जॉबमधून जे अर्न केलेला मनी आहे ते फ्युचरसाठी ओके फ्युचरसाठी त्याच्यामधील सफिशियंट अमाऊंट ते सेव्ह करून ठेवतात आणि त्याच्यामधून एखादा नवीन बिझनेस काय करतात, स्टार्ट करतात. मग असा जो नवीन बिझनेस स्टार्ट केला आहे त्याच्यामध्ये ते एम्प्लॉई जास्तीत जास्त पैसे मिळवण्यासाठी इन्कम मिळवण्यासाठी 50% त्यांचा टाईम त्या ठिकाणी ते स्पेंड करतात आणि उर्वरित टाईम ते त्यांच्या रेग्युलर जॉबसाठी देत असतात. आणि या टाईपलाच ओके हा जो काय मून लाइटनिंगचा टाईप आहे त्यालाच हाफ मून लाइटनिंग असे म्हटले जाते. म्हणजे 50% रेग्युलर जॉब करायचा आणि 50% त्यांचा स्वतःचा बिझनेस करणे, यालाच हाफ मून लाइटनिंग असे या ठिकाणी म्हटले जाते. त्यानंतर यामधील चौथा टाईप आहे फुल मून लाइटनिंग. ओके, आपण फर्स्ट टाईप पाहिला तो म्हणजे ब्लू मून लाइटनिंग, सेकंड क्वार्टर मून लाइटनिंग, थर्ड इज हाफ मून लाइटनिंग अँड नेक्स्ट इज फुल मून लाइटनिंग. तर हे या मून लाइटनिंगचे मोस्ट इम्पॉर्टंट टाईप्स आहेत. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय फुल मून लाइटनिंग. ओके, फुल मून लाइटनिंग म्हणजे काय. मेनी पीपल आर also influenced by factors like family, friends, culture and society. Okay, many people are also influenced by factors like family, friends, culture and society. Such factors build mental pressure on individuals' mind about the difference in their earning capacity and they tend to look for alternate source of income. Such pressure forces them to earn extra pay from a different source by starting their own business or a full-time secondary job. This is called full moon lightning. तर हे फुल मून लाइटनिंग काय आहे, तर मेनी पीपल आर ऑल्सो इन्फ्लुअन्स. अनेक जी काही लोक आहेत त्यांच्यावरती जी काही त्यांची जी काही फॅमिली आहे, त्यांची जी काही फ्रेंड सर्कल आहे,
कल्चर, सोसायटी यांचा काय होत असतो, त्यांच्यावरती या घटकांचा परिणाम होत असतो. अँड सच फॅक्टर्स बिल्ड मेंटल प्रेशर्स. आणि हे जे काही फॅक्टर्स आहेत म्हणजे फॅमिली, फ्रेंड्स, कल्चर, सोसायटी यांमुळे काय होते, त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीवरती, इंडिव्हिज्युअल्स माइंडवरती प्रेशर येतो, एक मेंटल प्रेशर येतो. आणि त्याच्यामधून यांना काय वाटते की आपण जास्तीत जास्त इन्कम मिळवले पाहिजे. अँड अबाउट दी डिफरन्सेस इन देअर अर्निंग कॅपॅसिटी. ओके, सोसायटीमध्ये जे लोक राहतात, जे काही फ्रेंड्स आहेत, जे आपले फॅमिली आहेत, मग त्यांच्यासाठी ओके आपण जास्तीत जास्त काय केले पाहिजे, इन्कम मिळवले पाहिजे. आपल्या सोसायटीमध्ये जर व्यवस्थितपणे राहायची असेल तर आपल्याकडे जास्त इन्कम असणे आवश्यक आहे. मग हे ओके ते व्यक्ती काय करतात, तर इन्कम मिळवण्यासाठी अल्टरनेट सोर्स सर्च करतात. अँड सच प्रेशर फोर्स देम टू अर्न एक्स्ट्रा पे. आणि असे प्रेशर आल्यामुळे ते व्यक्ती काय करतात, एक्स्ट्रा पे ओके एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी, अर्न करण्यासाठी डिफरंट सोर्स या ठिकाणी शोधत असतात. आणि त्याच्यामधून ते स्वतःचा ओके ओन बिझनेस या ठिकाणी स्टार्ट करतात. त्यालाच ओके आणि ऑर अ फुल टाईम सेकंडरी जॉब. आणि हा जो काय त्यांचा ओन बिझनेस असतो तो कसा असतो, तर फुल टाईम सेकंडरी जॉब असतो. त्यालाच फुल मून लाइटनिंग असं या ठिकाणी म्हटले जाते. तर या मून लाइटनिंगचे असे 4 टाईप्स आहेत. तर ते कोणकोणते आहेत, तर ब्लू मून लाइटनिंग, क्वार्टर मून लाइटनिंग, हाफ मून लाइटनिंग अँड फुल मून लाइटनिंग. हे या मून लाइटनिंगचे अत्यंत इम्पॉर्टंट असे टाईप्स आहेत. नाव लेट्स सी ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ मून लाइटनिंग. हे जे काही मून लाइटनिंग आहेत त्याचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. त्याचे ॲडव्हांटेजेस आणि डिसॲडव्हांटेजेस कोणकोणते आहेत त्याचा स्टडी आता आपण या ठिकाणी करणार आहोत. तर एम्प्लॉई मून लाइटनिंग हॅज मेनी ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस फॉर बोथ द एम्प्लॉई अँड द एम्प्लॉयर. या मून लाइटनिंगमुळे एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर या दोघांना काही ॲडव्हांटेजेस मिळतात तर काही डिसॲडव्हांटेजेस प्राप्त होत असतात. एम्प्लॉयज नीड टू प्रिव्हेंट एम्प्लॉई मून लाइटनिंग बिकॉज इज डिस्ट्रेसेस द परफॉर्मन्स ऑफ देअर ऑर्गनायझेशन. ओके, एम्प्लॉयज काय करतात, ओके एम्प्लॉयज नीड टू प्रिव्हेंट एम्प्लॉई, जे काय एम्प्लॉई आहे त्यांना प्रिव्हेंट करतात की मून लाइटनिंग बिकॉज इट डिस्ट्रेस द परफॉर्मन्स ऑफ देअर ऑर्गनायझेशन. त्यांची जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये ते योग्य प्रकारे परफॉर्मन्स करू शकत नाही. कारण जर ते सेकंड जॉब करीत असतील तर त्या सेकंड जॉबकडे त्यांचे लक्ष असणार आहे आणि त्यांचे लक्ष त्या सेकंड जॉबकडे असेल तर ते जे त्यांचा रेग्युलर जॉब आहे त्याच्याकडे पूर्णपणे फोकस करू शकत नाहीत. म्हणून हे एम्प्लॉई काय करतात, त्या एम्प्लॉईजना ते काय दुसरा जॉब करतात, ओके सेकंडरी जॉब करतात, त्याच्याकडून डिस्ट्रेस करण्याचे काम या ठिकाणी हे करीत असतात. ड्यू टू मून लाइटनिंग द नंबर ऑफ एम्प्लॉई सिक लीव्स टेकन इनक्रीज अँड ऑल्सो स्टार्ट स्टीलिंग कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. Banerjee 2012 has discussed the moon lightning has positive and negative effects on employee as well as the एम्प्लॉई. ओके, या बॅनर्जी यांनी 2012मध्ये जेव्हा डिस्कस केले की मून लाइटनिंग ही कन्सेप्ट काय आहे तेव्हा त्यांनी सांगितले की या मून लाइटनिंगचे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई या दोघांवरती देखील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असा परिणाम होत असतो. मून लाइटनिंग improves the skills of employee who is working in 2 different companies at a time. ओके, या मून लाइटनिंगचा ॲडव्हांटेजेस काय आहे, त्याचे जे काही स्किल्स आहेत ते इम्प्रूव्ह या ठिकाणी होत असतात. कारण तो एम्प्लॉई आहे तो 2 ठिकाणी काम करीत असतो की 2 डिफरंट कंपनीज ॲट अ टाईम काम करीत असल्यामुळे त्याचे जे काही स्किल्स आहेत, त्याचे जे काही कौशल्य आहे याच्यामुळे ओके याच्यामध्ये इम्प्रूव्ह सुधारणा होत असते. Thus, moon lightning has a progressive aspect that the employer can utilize and such employees have increased the percentage of retention. Okay, the moon lightning has a progressive aspect.
हा काय आहे, प्रोग्रेसिव्ह ॲस्पेक्ट आहे अँड दॅट दी एम्प्लॉयर कॅन युटिलाइज. आणि या प्रोग्रेसिव्ह ॲस्पेक्टचा वापर हे काही एम्प्लॉईज आहेत कशासाठी करतात, तसेच एम्प्लॉईज हॅव इन्क्रीज द पर्सेंटेज ऑफ रिटेन्शन. ओके, रिटेन्शनची पर्सेंटेज इन्क्रीज करण्यासाठी याचा वापर या ठिकाणी केला जातो. बट इट कॅन बी हार्मफुल ॲज वेल बिकॉज एम्प्लॉई टेंड्स टू एक्सप्लॉइट रिसोर्सेस फॉर देअर सेकंडरी जॉब्स. ओके, असे रिटेन्शन केल्यामुळे काय होते, ओके, या मून लाइटनिंगमुळे ते हार्मफुल ठरण्याची देखील शक्यता या ठिकाणी होत असते, कारण ते रेग्युलर जॉब बरोबर सेकंडरी जॉब करत असतात. त्यामुळे जो काही एम्प्लॉई टेंड्स आहे तो एक्सप्लॉइट रिसोर्सेस करणे, ओके, जे काही रिसोर्सेस आहे ते एक्सप्लॉइट करण्याचे या ठिकाणी काम होत असते. त्यामुळे हे या ठिकाणी हार्मफुल ठरित असतात. मून लाइटनिंग कॅन बी बेनिफिशियल for employees as they earn increased income, motivation, status and their satisfaction with their current job increases. ओके, मून लाइटनिंग कोणासाठी बेनिफिशियल आहे, कोणासाठी फायद्याचे आहे, तर मून लाइटनिंग कॅन बी बेनिफिशियल फॉर एम्प्लॉईज ॲज दे अर्न इन्क्रीज्ड इन्कम. ओके, जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी जे एम्प्लॉईज प्रयत्न करतात, जे असे इन्कम इन्क्रीज करण्यासाठी अर्न करतात, त्यांना मोटिवेशन, त्याचबरोबर त्यांचं स्टेटस अँड देअर सॅटिस्फॅक्शन विथ देअर करंट जॉब इन्क्रीजेस. त्यांचा जो काही करंट जॉब आहे त्याच्यामधून त्यांना अशा प्रकारचे मोटिवेशन, त्यांचं स्टेटस, त्यांचं सॅटिस्फॅक्शन या ठिकाणी या मून लाइटनिंगमुळे इन्क्रीज होत असते. हा या मून लाइटनिंगचा अत्यंत महत्त्वाचा काय आहे, बेनिफिशियल आहे, त्याचा एक फायदा आहे. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये मून लाइटनिंग ही कन्सेप्ट काय आहे, ओके, ही मून लाइटनिंग कन्सेप्ट काय आहे त्याचा प्रॉपर याच ठिकाणी स्टडी केला आहे. तर मून लाइटनिंग हे काय आहे, तर एम्प्लॉई हा त्याला जास्तीचे उत्पन्न मिळवण्यासाठी त्याच्या रेग्युलर जॉबबरोबर ॲडिशनल जॉब म्हणजे पार्ट टाईम जॉब करीत असतो, त्यालाच मून लाइटनिंग असे म्हणतात. मग असे पार्ट टाईम जॉब करण्यासाठी ओके त्याचे काही टाईप्स आहेत. ओके, या मून लाइटनिंगचे काही टाईप्स आहेत. त्या टाईप्समध्ये ओके ब्लू मून, क्वार्टर मून, हाफ मून आणि फुल मून असे या मून लाइटनिंगचे 4 अत्यंत इम्पॉर्टंट असे जे 4 टाईप्स आहेत. तर त्या टाईप्सचा देखील स्टडी आज आपण या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर त्याचे ॲडव्हांटेजेस, ओके, या मून लाइटनिंगचे ॲडव्हांटेजेस काय आहेत त्याचा देखील स्टडी आज आपण या ठिकाणी केलेला आहे. तर आपण आज या लेक्चर्समध्ये ही मून लाइटनिंग कन्सेप्ट काय आहे त्याचा स्टडी आज आपण या ठिकाणी केलेला आहे. ओके, थँक्यू.